नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय अशी युनिक रेसिपी बघणार आहोत की जे फक्त आपण या सीझनमध्ये बनवू शकतो। तळलेले पदार्थ नेहमी आपण मार्केटमधून विकत आणतो, पण घरी जर आपण हे पदार्थ बनवले तर त्याची टेस्ट खूप भारी लागते। तर आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्यांची कचोरी। तर ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि एकदा नक्की घरी ट्राय करा, सगळ्यांना खूप आवडेल। बघू शकता खूप छान कचोरी झालेली आहे आपली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही जर आपल्या राधास डेली ब्लॉग या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर इथे कचोरी बनवण्यासाठी मी तुरीचे दाणे घेतलेले आहे। साधारणतः 2 ते 2.5 बाउल तुरीचे दाणे असतील, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। मार्केटमध्ये हिवाळ्याच्या या थंडीच्या दिवसामध्ये आता तुरीच्या शेंगा तर आलेल्याच आहे। तर आता हे दाणे आपल्याला छान कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत या दाण्यांना चटका लागत नाही तोवर आपल्याला हे दाणे छान मंद आचेवरती किंवा मीडियम टू हाय फ्लेमवरती छान अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे। यामुळे काय होईल की खाताना याची चव थोडी टेस्टी लागेल। तर दाणे इथे भाजून झालेले आहे, बघू शकता तुम्ही। दाणे थंड होईपर्यंत आता आपण पीठ पण मळून घेऊया। तर इथे मैदा घेतलेला आहे मी, अर्धा किलो मैदा इथे मी घेतलेला आहे। तर त्यामध्ये आता ओवा टाकून घेऊया। तर अशा प्रकारे हाताने कुस्करून टाकलेला आहे मी। ओवा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाकायचा। आणि त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला चिमूटभर मीठ किंवा 2 चिमट्या टाकल्या तरी चालेल। त्यानंतर इथे आता आपल्याला टाकायचा आहे थोडा क्रिस्पीपणा यायसाठी त्यामध्ये मी आता वनस्पती तूप म्हणू शकतो आपण किंवा डालडा, अशा प्रकारे अर्धी वाटी मी मेल्ट करून घेतला। जास्त गरम करायचा नाहीये, अशा प्रकारे फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। तो आता आपण यामध्ये टाकून घेऊया। तर हे तूप टाकल्यानंतर आपल्याला लगेच ते व्यवस्थितरित्या मैद्याला लावून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं की त्याच्या गुठळ्या त्यामध्ये बनतात। त्यामुळे टाकल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण आता छान मळून घेऊया। जास्त सैलसर आपल्याला हे पीठ मैदा मळायचा नाहीये, अतिशय घट्ट असा मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून। बघू शकता आता आपला डो तयार झालेला आहे। तर तुम्ही हे झाकून किंवा एखाद्या पॉलिथिनमध्ये सुद्धा ठेवू शकता अर्धा तास। तोपर्यंत आता आपण सारण तयार करून घेऊया कचोरीचं। तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर काढून घ्यायचं आहे सारण। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर एक एक करून अशा प्रकारे आपल्याला सर्व दाण्यांचे मी आता सारण अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर आता फोडणीची तयारी करून घेऊया। तर आता इथे आपल्याला लागणार आहे, इथे मी 2 गाठी लसणाचे सोलून घेतलेले आहे, अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे, मिरच्या, धने, जिरं आणि सौंफ घेतलेली आहे। तर आता याची आपण छान पेस्ट करून घेऊया। तर इथे लसूणाची पेस्ट, मिरच्यांची पेस्ट आणि धणे, जिरे आणि सौंफची पेस्ट करून घेतलेली आहे मी। कढई ठेवून घेऊया गॅसवरती। साधारणतः 3 ते 3.5 पळ्या तेल आपल्याला यासाठी लागणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया हाफ टेबल स्पून मोहरी, त्यानंतर हाफ टेबल स्पून जिरे, त्यानंतर टाकून घेऊया लसूण आणि अद्रकची पेस्ट, आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मिरच्यांची पेस्ट। मिरच्या मी इथे तिखटच वापरलेल्या आहे, साधारणतः मी 10 ते 12 मिरच्या इथे घेतलेल्या आहे। आणि त्यानंतर आपण जे सौंफ, जिरं आणि धणे जे घेतलेले होते ते टाकून घेऊया। सो जाडसर त्याचं कूट करून घेतलेलं आहे मी। आणि तेल जर आपल्याला कमी वाटत असेल तर फोडणीमध्ये टाकलं तरी चालेल थोडंसं,
छान व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे, कारण की एखाद्या वेळेस मसाले जळून येतात। आणि व्यवस्थित आता हे मसाले आपण छान गॅसवरती होऊ देऊयात। मसाले आता ऑलमोस्ट आपले झालेले आहे। छान वास सुगंध सुटलेला आहे। आता थोडी गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि व्यवस्थितरित्या हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर मसाले आपले छान झालेले आहे। तर त्यामध्ये आता हाफ टेबल स्पून हळद टाकूया। त्यानंतर गरम मसाला इथे हाफ टेबल स्पून मी टाकलेला आहे। छान मिक्स करून घेऊया आणि चिरलेला सांबार तर इथे फोडणीमध्येच मी टाकत आहे। तुम्ही पण अशा प्रकारे एकदा नक्की फोडणी देऊन बघा, या सारणाला खूप छान टेस्ट येते। तर इथे मसाल्यांमध्येच मी सांबार टाकलेला आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करताना मी गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवलेली आहे, कारण मसाले जळून जातात त्यामुळे। आणि नंतर हे मिश्रण जे सारण आपण बारीक केलेलं होतं तुरीच्या दाण्यांचं, ते आपण टाकून देऊया। छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करत असताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। आणि बघू शकता तुम्ही खूप छान कलर आलेला आहे सारणाला। आणि जास्त जर एकदम मोकळं वाटत असेल सारण, तर त्यामध्ये पाण्याचा थोडा शिपका टाकायचा। यामुळे काय होईल, आपल्याला भरताना जेव्हा आपण कचोरीचं सारण भरू, तर त्यावेळी आपल्याला थोडं इझी जाईल। त्यामुळे थोडासा पाण्याचा अपका यामध्ये आपल्याला टाकायचा आहेतच। आणि मीठ इथे मी 2 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे। आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे आणि थोड्या थोड्या वेळाने अशा प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे। त्यामुळे काय होईल, कढईला खालून लागणार नाही आणि आपलं सारण पण व्यवस्थितरित्या शिजेल। तर आता आपलं सारण तयार झालेलं आहे। झाकून ठेवूया आणि आता उर्वरित तयारीसाठी लागूया। तर इथे मी पॉलिथिनमध्ये जे मैदा भिजवलेला होता तो ठेवलेला आहे, कारण पॉलिथिनमध्ये ठेवल्याने काय होतं, व्यवस्थितरित्या नरम राहतो तो आणि लगेचच आपल्याला बनवायचं होतं। त्यामुळे अशा प्रकारे मी पॉलिथिनमध्ये ठेवून दिलेला होता। तर आता जे छान गोळे तयार करून घेऊया। पोळपाट घ्यायचा आणि इथे छान मीडियम आकाराचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे। तर या आकाराचे, मीडियम आकाराचे अशा प्रकारे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे हातावरती। तर आता इथे 4 गोळे मी करून घेतलेले आहे आणि थोडंसं अगदी ऑप्शनल आहे, मैदा जर लागत असेलच तरच लावायचा, नाही लावला तरी चालेल। आणि अशा प्रकारे दोन्ही हातांनी आपल्याला याची चपाती करून घ्यायची आहे। आणि चपाती करून झाल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे सारण आता आपण थोडं थोडं घेऊन भरून घेऊयात। अशा प्रकारे जेवढं सारण त्यामध्ये आपण भरू शकतो त्या प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे। आणि सारण ते असं आपल्या अंगठ्याने आतमध्ये दाबून अशा प्रकारे आपल्याला त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे। चारही बाजूने अशा प्रकारे फिरवत आपल्याला अशा प्रकारे ते बंद करून घ्यायचं आहे।
तर त्याचं जे तोंड आहे वरचं ते व्यवस्थितरित्या बंद करून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, जेव्हा लाटताना किंवा तळताना आपली कचोरी फुटणार नाही. अशा प्रकारे फिरून घ्यायचं आणि एकदा परत प्रेस करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला सर्व गोळे भरून घ्यायचे आहेत. तर आता सर्व गोळे आपण भरून घेतलेले आहे. आता लाटून घेऊया. तर लाटायची कशा प्रकारे ते पण मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. थोडासा, अगदी जास्त नको, थोडासा अगदी इथे मैदा टाकलेला आहे मी. आणि अशा प्रकारे हलक्या हाताने अगदी आपल्याला लाटून घ्यायची आहे. काठाने सुद्धा, काठाने पण जास्त जाड नको राहायला, त्यामुळे काठाने पण व्यवस्थित चारी बाजूनी आपल्याला लाटून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. आणि बघू शकता तुम्ही, छान आपली आता कचोरी लाटून झाली आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व कचोऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर आता अशा प्रकारे सर्व कचोऱ्या आता आपण लाटून घेतलेल्या आहे. तर आता इथे तेल टाकून घेऊया कढईमध्ये. आणि तेल सुरुवातीला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. आणि नंतर परत थोड्या वेळाने चेक करून बघायचं गरम झालेलं आहे का. आणि तळताना नेहमी अगदी स्लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि कचोरी तळायला थोडा वेळ लागतोच, कारण ते आपल्याला स्लो फ्लेमवरती तळायची असते. आणि स्लो फ्लेमवरती जर आपण तळली नाही तर ती आतून कच्ची राहते. त्यामुळे तळताना नेहमी लक्ष ठेवायचं की आपल्याला स्लो फ्लेमवरतीच तळायची आहे. तर गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे. आधी एका साईडने आपल्याला छान व्यवस्थितरित्या होऊ द्यायची आहे कचोरीला. आणि अशा प्रकारे त्यावरती तेल टाकत छान फुगलेली आहे, बघू शकता तुम्ही कचोरी. आणि त्याला छान बबल्स पण आलेले आहेत. सुरुवातीला एका साईडनीच मी होऊ देत आहे मंद आचेवरती. त्यामुळे काय होईल, आतून पण छान क्रिस्पी होईल आपली कचोरी आणि खाताना खूप छान लागेल. आणि वरून पण क्रिस्पी होईल. त्यामुळे तळताना कचोरी नेहमी मंद आचेवरतीच तळायची आहे. बघू शकता ऑलमोस्ट आपली एका साईडने कचोरी आता तळून झालेली आहे. आता आपण त्याला परतून घेऊया. बघू शकता तुम्ही किती छान बबल्स आलेले आहे त्याला. तर अशा प्रकारे घरी एकदा नक्की तुम्ही बनवून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. आणि या सीझनमध्ये आपण या तुरीच्या दाण्यांची कचोरी बनवू शकतो. इतर सीझनमध्ये तर या शेंगा मिळतच नाही, फक्त आपण हिवाळ्यामध्ये बनवू शकतो. आणि सीझनेबल भाज्या या तर खायलाच हव्या, आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तर अशा प्रकारेच आपल्याला सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर अतिशय सुंदर आणि बघू शकता तुम्ही किती छान बबल्स आलेले आहेत कचोरीला. तर अशा प्रकारेच सर्व कचोऱ्या आता तळून घेऊयात आपण. आणि कलर पण खूप ऑसम आलेला आहे, बघू शकता तुम्ही. गरम आहेत. तर इथे मी तुम्हाला आता एक कचोरी फोडून दाखवते, कारण त्यामध्ये सारण पण खूप व्यवस्थितरित्या आपलं भरलेलं आहे. आणि सारण व्यवस्थित भरलेलं असलं तर खायला पण त्या खूप छान लागतात. आता इथे फोडून दाखवते, थोडं गरम आहे. अतिशय क्रिस्पी आणि बघू शकता तुम्ही आतून सारण व्यवस्थितरित्या आपलं भरलं गेलेलं आहे. आणि तळलेल्या पण छान आहेत. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करा. बघू शकता तुम्ही खूप छान बनवलेले आहेत.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राधास डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.